रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मस्त ना, मस्त झाला वेळ. तर आज विकेंड असून सुद्धा बाबा घरी नाहीत म्हणून रुद्र थोडं नर्वस होता, पण म्हणून रुद्रला थोडं बाहेर गार्डनमध्ये घेऊन आलं. मग घरी जाताना भाऊजा मेघा पण निघाले होते, पण रुद्रला सुद्धा बाहेर जायचं होतं. मग त्यांच्यासोबत तो गेला. रुद्र नाही तोपर्यंत म्हणलं फटाफट स्वयंपाक करून घ्यावं. कुकरला डाळ लावली, तोपर्यंत माझ्यासाठी चहा शिजला होता इथे. मस्त असा चहा, थोडं डोकं दुखत असल्यामुळं मस्त चहा घेतला अगोदर, मगच कामाची सुरुवात करायची म्हणलं. मग चहा पिला, तोपर्यंत कुकरला डाळ शिजत होती. चहा पिल्याच्या नंतर मी थोडं भाकरी करून घेतली. डाळ तिकडे शिजतच होती. मग काकांना व्हिडिओच्या नंतर माझी भाकर पहिली तुटलीच भाकर. मग म्हणलं पहिली तुटली, मग नंतर मला व्हिडिओ आणि काम दोन्ही अजून सुरुवात असल्यामुळं असं होतं. नंतर हळूहळू शिकेनच मी पण पहिली तुटली, पण नंतरच्या भाकरी छानच झाल्या होत्या माझ्या, पाहू शकता. मस्त टम्म फुगली भाकर, म्हणजेच मनाला छान वाटतं. भाकर फुगली ना मस्त वाटतं, पाहू शकता. दाल तिखट टाकून डाळीच्या आमटीला फोडणी दिली होती आणि भात घातला होता आणि थोडं पीठ उरलं होतं म्हणून बारीकी छोटीची तेवढी भाकर करून घेतली. आणखी माझ्या मस्त सगळ्या भाकरी झाल्या होत्या, पण काय करणार, एवढ्या कामात सगळ्या किचन वाटा राहिला घाण झाला. मग म्हणलं अगोदर किचन वाटा आवरावं, म्हणजे रुद्र यायच्या अगोदरच पटापटा सगळे भांडे वगैरे घासून घेतलं. म्हणजे उद्याची कामं आजच करून घेतलं ना, उद्या सकाळी उठल्यानंतर काय वाटत नाही आहे. किचन वाटा देऊन सगळा स्वच्छ असं पुसून घेतला. मस्त रुद्रासाठी डाळ भात खाण्यासाठी जगात कुठेही जावं आणि डाळ भात नाही खाल्लं तर पोट भरणार नाही. असं कोणाकोणाला होतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाबा उशिरा येणार होते म्हणून मी पुस्तक वाचत बसले होते. बाबा आले आणि मी आईस्क्रीम आणली होती. साहेब तर झोपले होते रुद्रा, तर मी पण झोपते. बाय.